शुभ नव्या कॉलेज कपल लव्ह स्टोरी पार्ट आहे 42. ओके. सो पार्ट 41 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ नव्या मस्त कॉफी शॉप मध्ये बसतात, छान टाइम स्पेंड करतात आणि मग कुठे भेटायचं आपण आणि कधी यावर चर्चा करतात. आणि नंतर शुभ कॉलेजमध्ये येतो तर काही मुलांसोबत भांडण झालेलं कळतं. तर तसाच एकटाच बाईक घेऊन निघतो त्या मुलांकडे जायला आणि मागून केवांश आणि बाकी फ्रेंड्स पण असतात. सो आता पुढे बघू काय होईल आता पुढे. हे सगळे जातात त्या मुलांच्या हॉस्टेलवर आणि तसाच शुभ त्यांची नावं विचारत विचारत जातो आणि रूमच्या बाहेर उभा होऊन त्यांना बोलावतो. तर जसे ते बाहेर येतात तसाच शुभ त्यांना बघतात जसं भेटेल तसं मारायला लागतो. आणि त्यांना याबद्दल काही आयडिया नसेल तर शुभ फुल रागात सुरूच असतो. आणि मग केवांश येतो आणि गार्ड वगैरे येतात आणि शुभला बाजूला करतात. तर केवांश तसंच पटकन शुभला बाहेर घेऊन जात असतो, कारण इश्यू मोठा नको व्हायला म्हणून. तर तसंच बाहेर घेऊन गेल्यानंतर बाईक काढतो आणि तसंच जातात सगळे एका ठिकाणी आणि बसतात. मीन्स शुभ, केवांश आणि शुभचे फ्रेंड्स. केवांश खूप ओरडत असतो शुभला, की "तू काय मूर्ख आहेस का? डोक्यावर पडल्यासारखं का करत आहेस? तुला माहिती आहे का ते कोण होते? ते नव्याच्या ब्रदरचे फ्रेंड्स होते." तर शुभ त्याच रागात बोलतो, की "हां, मग असू दे ना. नव्याचा भाव जरी असता ना, तरी सोडलं नसतं मी. त्या दिवशी शांत बसलो म्हणून रोजच शांत बसणार आहे का? तुला टच कसे केले ते लोकं? तेही इतक्या फालतू रिझनसाठी. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस यामुळेच ते जास्त राग दाखवत आपलं मन शांत केले. आणि ही सगळी प्लॅनिंग नव्याच्या भावाची होती. तू हे लिहून घे, कळलं?" तर केवांश बोलतो, "हो, माहिती आहे मला त्यानेच केलं आहे हे सर्व. म्हणून तुला बोलवायला कॉल केलं मी. कारण त्यांचं असं म्हणणं होतं, की बोलून सॉल्व्ह करू आणि तिथे नव्याचा भाऊ नव्हता, पण त्याच्या साइडने बोलणारे सगळे होते. कारण तोच त्यांना पाठवला होता." तर शुभ बोलतो, की "आता यात नव्या नाहीच पडली पाहिजे आणि त्याची साईड तर घेतलीच नाही पाहिजे. प्रेम मी एकट्याने केलं नाहीये, जे ती नेहमी त्याची बाजू घेईल तो चुकून असताना सुद्धा. हे सर्व तोच स्टार्ट केलाय ना, तर आता एंड मी करणार. आणि जसं 4 वाजता नव्या कॉल करणार मला, तसंच सांगतो तिला थांब. कारण तो तिला घ्यायला गेल्यानंतर हे सर्व सांगणारच, मला तिच्यापासून लांब करण्यासाठी. खरंय, की बघ तो किती भांडतो वगैरे, वगैरे सांगून. तर केव्हा सगळे जातात आपल्या कॉलेजला आणि लेक्चर करत असतात आणि 4 वाजता फ्री होतात, तर नव्या पण फ्री होऊन तसाच कॉल करते शुभला. तर शुभ रिसीव्ह करताच बोलतो, की "मला तुझ्याशी बोलायचं आहे. सो थांब, मी येत आहे." तर नव्या बोलते, की "बापरे! हो का? बरं झालं बघ मी आधी दादाला कॉल नाही केला. ठीक आहे, ये तू." तर शुभ तसाच केवांसोबत नव्याच्या कॉलेजला जातो आणि नव्या असते रिषिता आणि बाकी 2 फ्रेंड्स असतात सोबत. तर तसाच शुभ तिथे सर्वांसमोर लाइक नव्याच्या फ्रेंड्स समोरच सांगायला लागतो सर्व आणि स्वतः काय केला तेही सांगतो. तर नव्याला येतो खूप जास्त राग. राग जस्ट बिकॉज शुभ फाईट केला म्हणून. ओके. तर तसंच बोलायला लागते, की "तो चुकी केल्या म्हणून तुलाही तेच का करायचं होतं? तू मूर्ख आहेस का? तुला 1000 वेळेस सांगून आहे मी, तरी तुझं हे सर्व बंद होतच नाहीये ना? तर ठीक आहे, आता यानंतर मी तुला याबद्दल तर काय पण कशाबद्दल काहीच नाही बोलणार. लाइक तुला हवं ते तू करूनच घेतो ना, मग करत बस. मला यानंतर तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. सो तुला बोलायचं असेल तेवढं ऐकून शांत बसणार मी. बाकी काही नाही." तर शुभ बोलतो, "अगं पण तो विनाकारण हे सर्व करत आहे. मग मी तरी का शांत बसू? आणि त्याच्यामध्ये इतकीच हिंमत होती तर यायचं होतं त्याने स्वतः. पण नाही. बाकी मुलांना पाठवला फट्टू कुठला तर." व्हॉट? फट्टू? आता काय करेल नव्या? कशी रिएक्ट होईल नक्की? नव्या ऐकून फक्त बघत असते आणि केवांश बोलतो, की "शुभ प्लीज कंट्रोल." तर शुभ पुन्हा रागात बोलतो, की "काय कंट्रोल? मी काय घाबरतो का यांना?" आणि नव्या तू त्याची बाजू घेऊन यानंतर माझ्याशी बोलायचं, भांडायचं नाही आणि तो इतकाच चांगला असता ना, तर 1 टू 1 येऊन माझ्याशी बोलला असता. हे असं माझ्या मागे मुलं पाठवून माझ्या फ्रेंड्ससोबत विनाकारण भांडला नसता. तर नव्या बोलते, "केवांश, तू तिथे होता ना, जेव्हा ते आले? सो काय बोलणं झालं एक्झॅक्ट सांग मग. बाकी घरी बोलते मी त्याच्याशी." तर केवांश सांगतो सर्व, तर नव्याला कळतं की तिच्या भावाची चूक आहे. ओके. तर तसाच शुभला बोलते, की "तुला सांगून बोलून होती मी, की नको असं करू. मला सर्वात जास्त राग येतो या गोष्टीचा, पण तुला राहावलं नाही आणि गेला. हिरोसारखा जाऊन त्यांना मारून आला. आता याची शिक्षा मी तुला देते की नाही बघ. चूक त्यांची होती तर तू सांगायचं होतं, बाकी मी बघितली असती." तर शुभ बोलतो, "चूक गेली खड्ड्यात. त्यांनी हात उचलला नाही यांच्यावर. मग मी का शांत बसू?"
कोण ते इतके मोठे झाले का जे लगेच येऊन काहीही करतील आणि आम्ही शांत बसायचं? तर नव्या विचारते केवांशला, की "तू खरं सांग आधी, कोण कोणाला मारायचं स्टार्ट केलं? एकदम खरं सांगा प्लीज." तर केवांश बोलतो, "माझाच हात आधी उठला." तर शुभ डोक्याला हात लावून तसंच बाईकवर बसतो. ओह माय गॉड! नव्या बोलते, "आता बोल बाळा, काय बोलायचं आहे ह्यावर?" स्टार्ट तुम्हीच सर्व करता माहिती आहे मला, कारण तुमचे भांडणं मी डे 1 पासून बघत आहे. समोरचा अनोळखी जरी असेल, तरी मी हेच बोलणार, की तुमचीच चुकी आहे. तर शुभ बोलतो केवांशला, की "तू का उठला होता त्याला मारायला? एक्झॅक्ट काय झालं ते सांग, पूर्ण सिच्युएशन एक्सप्लेन कर." तर केवांश सांगायला लागतो, की "अरे ते आले आणि तुझ्याबद्दल विचारत होते. तर तेव्हा मी विचारलं, 'काय झालं?' मग ते वाईट शब्दात बोलले. मग मी तुला कॉल केला, तर तू नाही आला. मग सांगितलं मी बाहेर आहे, तो नाही येणार आहे आता." ओके. आणि मग त्यांना सांगितलं मी असंच, तर ते जास्तच बोलायला लागले. मग मला सहन नाही झालं. तर काय करणार मग पुन्हा? तर शुभ बोलतो नव्याला, की "बघ, बोललो ना त्यांचीच चुकी होती. स्वतःच तो मुलं पाठवतो आणि हा फालतूपणा करतो. मग कशाला कोणी ऐकून घेणार आहे? हा तर शांत तरी बसला, बाकी मी असं तिथून जाऊ पण दिलं नसतं." तर नव्या बोलते, की "तू मला सांगायचं होतं ना, कशाला तिथे जाऊन फालतूपणा केला? आणि घरी जाऊन बोलते मी त्याच्याशी." तर शुभ बोलतो, "त्याला एकच बोल, की शुभ सोबत जे काही बोलायचं असेल ते स्वतः बोल. असं मुलांना पाठवू नको. तुझ्या बापाला पण घाबरणार नाही तो." नव्या हे ऐकता-ऐकता रागात बोलते, की "हो ना, का घाबरणार कोणाला? खूप मोठा दादा आहे ना सर्वांचा, मग कसं काय घाबरणार? बरोबर ना?" तर शुभ बोलतो केव्हांशला, की "चल, खूप टेन्शन आलंय मला, स्मोक करून येऊ. चल." तर शुभ असं बोलून बाईककडे टर्न होतो, तर तसाच नव्या पटकन शुभचा हात पकडून सरळ करते आणि मारायला हात उचलते. इतक्यात शुभ मागे होतो आणि लांब पडतो. तर नव्या तसंच ओरडते, की "इकडे ये तू नालायक, काय बोलला? काय करायचंय तुला?" तर शुभ बोलतो, की "मस्करी करत होतो गं. तू जा घरी कर, तुझ्या ड्रायव्हरला कॉल कर." तर नव्या बोलते, की "तू आधी इकडे ये, जवळ आहे माझ्या. कम हिअर, कम फास्ट." तर शुभ घाबरत-घाबरत येत असतो हळू-हळू. तर नव्याचे फ्रेंड्स बोलतात, की "बापरे! बाहेर सर्वांना मारून येणारा शुभ बघ, इथे कसा नव्याला घाबरत आहे." तर केवांश बोलतो, की "त्याची पसंदीदा औरत आहे ना, मग प्रत्येक मर्द आपल्या पसंदीदा औरतसमोर काहीसा असाच असतो." तर शुभ जवळ येताच नव्या तसंच पटकन पकडते आणि हेअर्स पकडून मारत विचारते, की "खरंच करतो का तू? सांग मला. दाखव स्मेल बघू दे." तर शुभ बोलतो, की "स्मेलच्या नावावर जवळ येऊन किस केली तर? काय करू मी? इथे सगळे बघ. आजूबाजूला तुझे फ्रेंड्स आहेत. केवांश पण आहे. सगळे बघतील ना मग." नव्या तसंच मारत बोलते, की "ए शी नालायक, मी असलं काही नाही करत, कळलं? हे तुझी सवय आहे आणि तू मला स्मेल बघू दे." आणि केवांश, खरंच शुभ जे बोलला ते तुम्ही करत तर नाही ना? तर केवांश बोलतो, की "अगं, हे ऐकून मी स्वतः शॉक्ड आहे. करायचा प्रश्न खूप लांब राहिला." तर नव्या तसंच परत हेअर्स पकडून पाठीवर मारत बोलते, की "हा नालायकच आहे. खरंच याला काहीच अक्कल नाही. म्हणून हे असले कामं करत असतो." देन सोडून देते शुभला आणि नॉर्मल बोलत असतात सगळे. तर शुभ विचारतो, की "बाय द वे नव्वू, तुम्ही प्रॅक्टिस कुठे करायचं ठरवलाय? डान्स प्रॅक्टिस?" हां. तर ऋषिता बोलते, की "माझ्याच घरी करणार आहे प्रॅक्टिस." तर शुभ बोलतो, की "ओह! ओके. मग मस्त आहे. कधीही येऊ शकतो मी. नो इश्यू." तर ऋषिता बोलते, की "मम्मा असते माझी घरी, सो कधीही कसं शक्य असेल शुभ? जेव्हा ती बाहेर गेली असेल, तेव्हा ठीक आहे." तर शुभ सांगतो, की "अगं, मी नव्याचा बॉयफ्रेंड म्हणून येणार नाहीये. तुमचा डान्स सर म्हणून येणार आहे. लाइक तुम्ही सगळे रूममध्ये प्रॅक्टिस करणार. सो तिथे तुझी मम्मा नाही येणार आणि आले बघायला, तर मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देणार. त्यावरून त्यांना डाउट पण नाही येणार." तर ऋषिता बोलते, की "तसं पण माझी मम्मा कूल आहे. सो ती जास्त ये-जा तर नाहीच करणार. पण जरी आली, तरी हा प्लॅन बेस्ट वाटत आहे मला." ओह वॉव! नेक्स्ट पार्ट इस कमिंग सून गाईज. पार्ट 43 मध्ये बघणार आहे आपण यावर नव्या काय बोलते आणि शुभला यायला होकार देते की कारण देऊन टाळते आणि नव्या घरी जाऊन आपल्या दादाबद्दल काय डिस्कस करते आणि काय निर्णय घेते आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.